नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, खरोखर लखलखणारी चंदेरी आणि ज्या क्षेत्राविषयी कायम कुतूहल वाटलेलं आहे अशी दुनिया, असं जग म्हणजे चित्रपट क्षेत्र. खूप वर्षांपूर्वी दादासाहेब फाळकेंना या पडद्यावर हलणाऱ्या चित्रांचं एक कुतूहल वाटलं आणि हे जाणवलं की या क्षेत्रामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे आणि प्रसंगी आपलं घर, आपल्या बायकोचे दागिने गहाण ठेवून हे क्षेत्र इथे त्यांनी रुजवलं आणि आज त्याचा वेलू गगनावर गेलेला आहे. मंडळी, त्याचा वटवृक्ष झालेला आहे आणि आज आपण बघतो की चित्रपट माध्यम असेल किंवा मनोरंजनाच्या प्रत्येक क्षेत्राने आज जी काही व्याप्ती आपल्या आयुष्यामध्ये निर्माण केलेली आहे त्याला तोड नाही. आणि त्याविषयी मी वेगळं सांगणंही नको, पण जे काही औद्योगिक क्रांती झाली, आधुनिक क्रांती झाली, जी काही डिजिटल क्रांती झाली, या सगळ्याचा परिणाम मनोरंजन क्षेत्रामध्ये इतका मोठा पडला आणि या क्षेत्रामध्ये व्यवसायाची, रोजगाराची संधी तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेली आहे. आणि म्हणून आपण जेव्हा तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध नाहीत असं एकीकडे ओरड करतो, तेव्हा हे क्षेत्र जे आहेत हे येणाऱ्या भविष्य काळातले अत्यंत मोठं क्षेत्र आहे जिथे रोजगाराची खूप मोठी संधी उपलब्ध आहे. पण मूळ प्रश्न येतो की या क्षेत्रामध्ये येण्यासाठी मुळात मी कुठलं शिक्षण घेऊ, मुळात मी काय करू, हा जो प्रश्न, यक्ष प्रश्न पडलेला असतो तरुणांना, त्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं आजच्या कार्यक्रमातून आपण मिळवून घ्यायचं आहे. आणि एकूणच आपण म्हणतो की डिजिटल क्षेत्रामध्ये, मनोरंजन क्षेत्रामध्ये एक प्रचंड मोठी क्रांती झाली आहे. तर नेमकं काय झालेलं आहे, खरं ग्राउंड लेवलला येऊन काय आहे? कारण आपल्याला वरवर गोष्टी दिसतात, आपल्याला चित्रपट किंवा मनोरंजन क्षेत्रातली जे आहेत ना, ही पडद्यावरची माणसं आणि पडद्यावरचं जे काही काम आहे ते दिसतं, पण पडद्यामागे असंख्य क्षेत्र आहे जिथे आपण काम करू शकतो. त्यामुळे या क्षेत्राच्या बाबतीमध्ये आज आपण सखोल जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा आपला विषय काय आहे बघा. आजचा आपला विषय आहे चित्रपट, प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील करिअर संधी. मंडळी, विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि तरुणांना विशेष आकर्षित करणारा हा विषय आहे. त्यामुळे आजच्या विषयाच्या बाबतीमध्ये सखोल ज्ञान मिळवून घेणार आहोत आणि ते देण्यासाठी ज्यांना आमंत्रित केलेलं आहे ते आमचे गेस्ट आहेत चैतन्य चिंचलीकर. व्हिस्लिंग वुड्स इंटरनॅशनल कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. अनेक क्षेत्रात त्यांनी प्रभुत्व मिळवलेलं आहे. इव्हेंट मॅनेजमेंट, चित्रपट आणि मीडिया शिक्षण, डिजिटल मीडिया या विविध विषयांवर ते तरुणांना मार्गदर्शन करत असतात. चित्रपट व मनोरंजन क्षेत्रातील शिक्षण आणि विविध सेमिनार्स आणि शिबिरांच्या माध्यमातून त्याच्याविषयी जागृती करण्याचं महत्त्वाचं काम ते करत असतात. आज त्यांच्याकडून आपण या विषयाच्या संदर्भामध्ये सखोल माहिती मिळवून घेणार आहोत. तेव्हा तुमच्या मनातल्या प्रश्नांसह आमच्याशी या डिजिटल मीडियाच्याच माध्यमातून जोडले जा. त्यासाठी लागणारे जे फोन नंबर आहेत ते फोन नंबर असे आहेत बघा: 24908050, 24988050 हे आमचे नंबर आहेत आणि 022 हा एसटीडी कोड आहे मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी देखील. तेव्हा आजच्या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करणार आहोत. सर, सखी सह्याद्रीमध्ये मी मनापासून आपलं स्वागत करते. धन्यवाद. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. फास्ट जग आहे सगळं आणि सगळ्यात फास्ट डेव्हलपमेंट जर कुठे होतीये, जे काही ठराविक क्षेत्र आहेत त्यातलं मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र आहे मनोरंजन क्षेत्र किंवा चित्रपट माध्यम असे. आणि असा व्यक्ती सापडणं दुर्मिळच की ज्याला चित्रपटांनी कधी आकर्षित केलेलं नाही किंवा मनोरंजनाचे जे काही आज माध्यम घराघरात पोहोचलेले आहेत या टीव्हीच्या माध्यमातून. तर या सगळ्या क्षेत्राची व्याप्ती आम्ही बघतोय, पण वरवर बघतोय. खरी व्याप्ती काय आहे सर? हे क्षेत्रांनी आज कशा पद्धतीने व्याप्त केलेलं आहे आमचं सगळं आयुष्य, किंवा एकूणच ग्राउंड लेवलवर काय स्ट्रॅटेजिकल आम्हाला तुम्ही सांगू शकता? जर तुम्ही आपण जेव्हापासून इंडस्ट्री हा प्रकार आपण ट्रॅक करायला लागलो तेव्हापासून आपण जर जगात बघितलेलं आहे तर जगात असे फक्त 2 एरियाज आहेत जे एका वर्षापासून दुसऱ्या वर्षेपर्यंत दे हॅव ऑलवेज ग्रोन, ते ऑलवेज वाढलेले आहेत, ते कमी झालेले नाही आहेत जगभरात. एक आहे हेल्थकेअर आणि दुसरा आहे मीडिया अँड एंटरटेनमेंट. बरं. म्हणजे ह्युमॅनिटीसाठी, माणुसकीसाठी जेवढं हेल्थकेअर महत्वाचं आहे तेवढंच मीडिया अँड एंटरटेनमेंट महत्वाचं आहे. अगदी. सो हे पहिलं आपण हे करूया की दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, हे खूप महत्वाचा हिस्सा आहे माणुसकीचा, ह्युमॅनिटीचा. अच्छा, दुसरा भाग त्याचा हा आहे की इंडियात जो फिल्म, मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे ती आपलं जे जीडीपी आहे त्याच्या ऑलमोस्ट दुप्पट गेले 10 वर्ष वाढतीये. सो डबल डिजिट ग्रोथ जे म्हणतात, 10% जास्ती ग्रोथ. सर्वात जास्ती जे आहे इंडस्ट्रीचं कुठलं फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, विच इज द इंडियन फिल्म, मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री. सो व्याप्ती जर तुम्हाला बघायला गेलं तर खूप आहे, ग्रोथ खूप आहे. एक तर आपलं पॉप्युलेशन आहे, आपलं जो इमर्जिंग अपर मिडल क्लास आहे ते एंटरटेनमेंटवर जास्ती पैसे खर्च करतायत. त्यामुळे जो इंडस्ट्री ग्रोथ जे म्हणतो, जे
पोटेन्शियल ऑपॉर्च्युनिटीज हे खूप आहेत इंडियन मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये. बरं. सो फिल्म घ्या, टेलिव्हिजन घ्या, प्रिंट घ्या, रेडिओ घ्या, म्युझिक आहे, डिजिटल मीडिया आहे, ॲनिमेशन अँड व्हिज्युअल इफेक्ट्स आहे, गेमिंग आहे, इव्हेंट्स आहे, आउट ऑफ होम म्हणजे होर्डिंग आणि डिजिटल सायनेज ते आहे, स्पोर्ट्स, आता सगळे जे लीग्स आहेत लॉट ऑफ देम आर पार्ट ऑफ द एंटरटेनमेंट इंडस्ट्री ते आहे, एंटरटेनमेंट पार्क्स, इमॅजिका किंवा वेगळे वेगळे जे एंटरटेनमेंट पार्क्स सेलवर्ल्ड वगैरे आहेत इंडियाभर ते बघा. सो दिस इज ऑल पार्ट ऑफ द मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री. बरोबर. सो येस, टेलिव्हिजन, फिल्म, डिजिटल, प्रिंट हे मोठे भाग आहेत, पण बाकीचे पण भरपूर आहेत. तर एक स्लाइड मला फक्त दाखवायची होती इंडियन मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री बद्दल. बरं, हां, आपण आता स्क्रीनवर बघू शकतो. तर तुम्ही जर बघितलं तर एवढे सगळे पार्ट्स आहेत या इंडस्ट्रीचे. बरं. म्हणजे फिल्म पासून सगळं, राईट, म्हणजे टेलिव्हिजन, रेडिओ, म्युझिक, डिजिटल मीडिया सगळं एक्झॅक्टली. ना आता साईज जर बघितली तर इट्स ओव्हर 115,000 crores. सो इट इज अ व्हेरी बिग इंडस्ट्री. दुसरी गोष्ट आहे की पुढच्या 5 वर्षात एक्सपेक्टेड ग्रोथ जे आपण म्हणतो हे 14% आहे, वेरॅज जगभर मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री फक्त 5%नी वाढतीये. त्यामुळे इंडियन मीडिया अँड एंटरटेनमेंटचा जगातला हिस्सा हा पुढच्या 5 वर्षात खूप वाढणार आहे. त्यामुळे आपण फक्त इंडिया सीमित नाही राहणार आहोत, आपण जगभर जाणार आहोत. राईट. आणि डिजिटल जे आहे प्लॅटफॉर्म्स किंवा डिजिटल जी मीडिया आहे त्यांनी असं म्हणतात की जग छोटं झालंय. राईट. सो त्याच्यामध्ये पण इंडियाचा हिस्सा खूप वाढणार आहे. जर आपण बघितलं तर मागच्या वर्षी फक्त एका वर्षात डिजिटल इंडस्ट्री जी आहे ती ऑलमोस्ट 40% वाढली एका वर्षात. आणि पुढच्या 5 वर्षात प्रत्येक वर्ष ती 33% वाढणार आहे. त्यामुळे हा जो ग्रोथ आहे, हा जो मॅसिव्ह जेवढं मोठा जी उपलब्धी आहे स्पेशली यंग लोकांसाठी, स्पेशली तरुणांसाठी, ती खूप आहे. आणि त्याच्याबद्दल रिसर्च एवढं नाही आहे इंडियात, अजून हळूहळू होत आहे. कारण वी आर अ यंग इंडस्ट्री, वी आर 15 वर्ष 20 वर्ष जुनी इंडस्ट्री आहोत जगाच्या तुलनेमध्ये. हॉलिवूड बघायला गेलं तर 100+ 150 वर्ष जुनी इंडस्ट्री ऑफिशियल. इंडियन फिल्म इंडस्ट्रीला स्टेटस 2000 मध्ये मिळालं. सो तसं बघायला गेलं तर वी आर अ 16-year-old बेबी. सो 16 वर्षाची लहान मुलं हवं आम्ही. तर तुम्ही व्याप्ती म्हणता किंवा उपलब्धी म्हणता ही खूप आहे, हे मॅसिव्ह ग्रोथ आणि ती वाढत जाणार आहे. मुख्य मुद्दा इथे जेव्हा आपण रोजगाराविषयी बोलतो ना सर, तर आज जी काही स्थिती आहे आपण आजच बघतोय की ही वाढत चाललेली आहे, व्याप्ती वाढत चाललेली आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये ती अधिक वाढणार आहे. त्यामुळे इथे रोजगाराची संधी खूप उपलब्ध आहे असं आपण इथे प्रेक्षकांना सांगतोय. आणि सगळे जे पार्ट्स आहेत ना ते सगळे वाढत आहेत फिल्म इंडस्ट्रीचे, मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचे. अजून एक स्लाइड मला फक्त दाखवायची होती. बरं, आपण त्यापूर्वी एक फोन घेऊयात सर आणि फोन नंतर या स्लाइड कडे येऊयात. शलाका गाडगीळ आपल्याशी फोनवर बोलू इच्छित आहे. हॅलो, मी शलाका गाडगीळ कल्याणहून फोन करून विचारते. बोला. हा, माझा प्रश्न असा आहे की या क्षेत्रात जो कलाकार जातो त्या कलाकारासाठी हे क्षेत्र कायमस्वरूपी आहे का आणि याच्यातून कायमस्वरूपी उत्पन्न मिळणार आहे का? बरं, नक्की शलाका, महत्वाचा प्रश्न आहे. आता 1-2 गोष्टी त्याच्यातल्या महत्वाच्या आहेत. एक तर सोपं उत्तर द्यायचं असेल तर हो, राईट. थोडं एक्सपॅन्ड करून उत्तर द्यायचं असेल तर हे जे प्रोफेशन आहे हे बाय नेचर एंटरप्रेन्योरियल किंवा प्रोफेशन आहे. म्हणजे जसं CA असतो किंवा लॉयर असतो किंवा डॉक्टर असतो, हे नोकरी पण करू शकतात, पण बाय द कोर नेचर ऑफ जे करिअर आहे, बाय द कोर नेचर दे आर प्रोफेशनल्स. राईट. सो तुम्ही तुमचं इंडिव्हिज्युअल करिअर कसं डेव्हलप करता ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम त्याच्यावर डिपेंड होतं की तुमची शेल्फ लाईफ म्हणजे तुम्ही इंडस्ट्रीमध्ये किती वेळ राहता. आणि खूप महत्वाचं म्हणजे तुम्ही काय शिकून इंडस्ट्रीमध्ये आलेले आहात. राईट. नाव एक तर फर्स्ट मला एक पहिली गोष्ट क्लिअर करू दे की एक बरेच वर्ष असा एक आयडिया होता की ह्या इंडस्ट्रीमध्ये शिकायची गरज पडत नाही किंवा शिकून काही होत नाही, स्ट्रक्चर्ड एज्युकेशन, स्ट्रक्चर्ड लर्निंगनी काही होत नाही, तुम्ही जॉबवर शिकता. हे चूक आहे. 2-3 भाग आहेत. एक तर आर्ट आहे, मग क्राफ्ट आहे, आणि मग जे एक्सपिरियन्शियल लर्निंग जे म्हणतो, जे प्रत्येक प्रोजेक्ट केल्यानंतर किंवा काम करताना जे शिकतो ते आहे. तर जो क्राफ्ट जो आहे हा ऑलमोस्ट 90-95% ऑफ द लर्निंग इज द क्राफ्ट. आणि हा क्राफ्ट तुम्ही शिकू शकता आणि स्ट्रक्चर्ड लर्निंग मध्ये हा क्राफ्ट शिकला गेला पाहिजे, तरच तुम्हाला ते आयुष्यभर काम येतं. म्हणजे कधी तुम्हाला फॉर एक्झाम्पल
तुम्ही शिकला काहीतरी से डिरेक्शन स्ट्रक्चर्ड शिकला आणि तुम्हाला कुठे तुम्ही अडकला काम करताना की यू कॅन ऑलवेज फॉल बॅक ऑन द थिअरी नॉलेज ऑन द लर्निंग की आता ह्या सिच्युएशनमध्ये मी कसं करणार, हाऊ डू आय गो अराउंड इट, वेदर इट इज ऍक्टिंग, वेदर इट इज डिरेक्शन, सिनेमेटोग्राफी, एडिटिंग, म्युझिक, साऊंड, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, ह्या सगळ्या एरियाजमध्ये स्ट्रक्चर्ड क्राफ्ट लर्निंग हे खूप महत्वाचं आहे. ऑनेस्टली तुम्ही जर बघायला गेलं तर जगभरात अगदी कमी लोक असतात ज्यांचं शेल्फ लाईफ म्हणजे ज्यांचं करिअर शॉर्ट असतं. खूप लोक जे स्ट्रक्चर्ड शिकून आलेत हे बरेच वर्षानुवर्ष काम करतात, राईट. आणि हे खूप महत्वाचं आहे की तुमचा स्टार्ट जर बरोबर असला तर तुमचं लॉंग करिअर होऊ शकतं. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दुसरं इज तुमचा ऍटिट्यूड काय आहे, तुम्ही किती उत्सुक आहात, तुम्ही किती स्टुडंट आहात. तुम्ही आयुष्यभर स्टुडंट राहिला तर आयुष्यभर यू विल कंटिन्यू वर्किंग. तसं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये सर आयुष्यभर शिक्षण हे घेत राहणं ती कंटिन्यू प्रोसेस आहे, ती कुठे थांबणारी अशी नाहीये. पण या क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणताय की दररोज जेव्हा नवनवीन प्रयोग होतात तेव्हा तुम्हाला अगदी प्रति दिवशी तुम्ही स्टुडंट याच दृष्टिकोनातून या क्षेत्राकडे बघितलं पाहिजे. आणि मग त्या अवघाने हा पण मुद्दा आलाच सर, कारण काही जण म्हणतात की अभिनय म्हणा किंवा हे क्षेत्र जे आहे हे शिकूनच येत नाही, त्याला मुळात उपजत असावी लागते कला वगैरे असं जे काही म्हटलं जातं त्या बाबतीत तुमच्याकडनं मत घेते. पण भारत वावळ डोंबिवलीवरनं आपल्याला प्रश्न विचारतात, आधी ते काय म्हणतात बघूयात. हॅलो. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की एखादा चित्रपट तयार करताना त्या चित्रपटाची कथा, संवाद, गाणी, डायरेक्शन, शूटिंग हे सर्व याच्यातून जावं लागतं आणि त्यानंतर तो चित्रपट एडिटिंग होऊन जेव्हा तो चित्रपट रिलीज होतो, समजा मुंबईच्या शहरामध्ये, तर हा चित्रपट रिलीज होताना सबंध देशभर रिलीज होतो. एवढंच नव्हे तर हा चित्रपट सबंध जगभर, अमेरिका, इंग्लंड, लंडन, ऑस्ट्रेलिया त्याच दिवशी त्याच ठिकाणी रिलीज होतो. तर ही डिजिटल टेक्नॉलॉजी कशी आहे आणि हा चित्रपट कशा प्रकारे रिलीज करतात याबद्दल थोडक्यात आपण माहिती द्यावा. धन्यवाद. बरं भारतजी. भारत वावळजींनी आपल्याला प्रश्न विचारला होता की एकाच वेळी भारतामध्ये आणि जगामध्ये इतक्या साऱ्या थिएटर्समध्ये जेव्हा चित्रपट प्रदर्शित होतो तर त्याच्या पाठीमागे काय टेक्निक असतं, कशा पद्धतीने? बेसिकली निर्माता आणि थिएटर ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा लिंक असतं म्हणजे डिस्ट्रीब्युटर. बरं. आता डिस्ट्रीब्युटर पिक्चर जो आहे, सिनेमा जो आहे तो जगभर या कुठे जिकडे त्याला डिस्ट्रीब्यूट करायचा असेल ते एकदा ठरवलं की एवढे थिएटर्स इकडे, एवढे स्क्रीन्स इकडे, एवढे स्क्रीन्स इकडे, की मग देर इज जे डिजिटल डिस्ट्रीब्युशन म्हणतात, जे सॅटेलाइट बेस्ड डिजिटल डिस्ट्रीब्युशन आहे, त्याच्या थ्रू सिनेमा जगभर आणि इंडियाभर सेम डेटला रिलीज होतो. आता कधी कधी असं पण होतं की मिडल ईस्ट वीकेंड आपल्या 2 दिवस आधी येतो, कधी कधी तिकडे 2 दिवस आधी रिलीज होतो, कारण आपला वीकेंड फ्रायडेला येतो, त्यांचा वीकेंड वेन्सडेला असतो, वेन्सडे थर्सडेला असतो. तर हे पण पूर्ण सगळं बघायला लागतं. ऑस्ट्रेलियामध्ये किंवा US मध्ये, UK मध्ये, कॅनडामध्ये इंडियन पॉप्युलेशनचं पॉकेट्स कुठे आहेत तिकडे थिएटरमध्ये जास्ती शोज. दुसऱ्या आणि नंतर त्याच्या आधी हे ठरवायचं की आपल्या मार्केटमध्ये जर ह्या विकेंडला रिलीज होतोय तर जगभराच्या मार्केटमध्ये ह्याच विकेंडला रिलीज केला पाहिजे का एक विकेंड नंतर केला पाहिजे. म्हणजे दुसरा जर मोठा लोकल सिनेमा येत असेल तिकडे से ब्रिटिश किंवा हॉलिवूड किंवा ऑस्ट्रेलियन तर त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये का जाऊ उगीच, राईट. माइट एज वेल पुश इट, एक आठवडा पुश करून मग रिलीज करा. तर ही स्ट्रॅटेजी असते. ह्याचं पण शिक्षण होतं. ह्याचं पण शिक्षण तुम्हाला घ्यायला लागतं, राईट. सो ऍज अ बिझनेस आहे आणि त्याला त्या पद्धतीने शिकूनच ॲज अ मॅनेजमेंट प्रोफेशनल फिल्म आणि मीडिया इंडस्ट्रीमध्ये डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे मूव्हीज हे ॲव्हरेज मूव्ही सुपर सक्सेसफुल झालेत चांगल्या डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजीमुळे. आणि ह्याचा जो शिक्षण आहे हे जेवढं फिल्म बनवायचं शिक्षण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं हे आहे. सो दॅट इज समथिंग दॅट वी नीड टू टेक केअर. करेक्ट सर. आपल्याला गीता पाटील वांद्र्यावरनं प्रश्न विचारतात. हॅलो. हॅलो. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. सरांना पण माझा नमस्कार. आणि खरंच मला दूरदर्शनचं खरं एवढं कौतुक वाटतं ना, वेगवेगळ्या विषयांवरती खूप छान विषय घेऊन ते खरंच म्हणजे आमच्या मनातले प्रश्न विचारायला आम्हाला खूप उत्सुकता पण वाटते आणि त्याबद्दल दूरदर्शनचं थँक्यू. आणि मला सरांना विचारायचं होतं की चित्रपट क्षेत्र असो किंवा सिरियल असो किंवा काय, तर तिकडे आपल्याला समजा निवेदन असो किंवा काय असो तर त्याला शिक्षणाची अट असते का फक्त बोलण्यावरती किंवा तुम्हाला सर्व क्षेत्रातील विषय त्याच्याविषयी तुम्हाला सर्व माहिती पाहिजे
असं यावरच आपल्याला एंट्री मिळते की काय, असं मला सरांना विचारायचं आहे. बर ठीक आहे. जर तुम्ही तुम्ही जो प्रश्न विचारला तो ऍक्च्युली बरोबर आहे, कारण ह्याची माहिती खूप कमी आहे राईट जगभरात. तर हे खूप महत्वाचं आहे की स्ट्रक्चर्ड एज्युकेशन जे म्हणतो, फॉर्मल एज्युकेशन, हे खूप महत्वाचं आहे. आणि हे स्ट्रक्चर्ड एज्युकेशन, फॉर्मल एज्युकेशनची गरज आहे. म्हणजे नुसतं तुम्ही चांगले दिसता किंवा चांगले बोलता किंवा ॲटिट्यूड आहे किंवा स्क्रीनवर चांगले दिसता किंवा जगभराची माहिती आहे, दिस इज इटसेल्फ इज नॉट इनफ. म्हणजे एवढ्या फक्त नी तुम्ही करिअर नाही करू शकत राईट. सो हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ऑन टॉप ऑफ दॅट ह्याच्यावरती तुम्हाला शिक्षणाची गरज आहे. सो ऑब्व्हियसली सगळ्या लोकांनी न्यूज कळली पाहिजे, बुक्स वाचले पाहिजेत, इंटरनॅशनल आर्ट लिटरेचर आणि कल्चर फॉलो केलं पाहिजे, माहिती पाहिजे की US मध्ये कल्चर कसं आहे, युरोपमध्ये कल्चर कसं आहे, साऊथ ईस्ट एशिया कल्चर्स लोकांना जगभरातले कळले पाहिजेत. पण अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण असं इमॅजिन करू शकता का की डॉक्टर आहे किंवा आर्किटेक्ट आहे, हे न अभ्यास करता बनवू शकतात डॉक्टर किंवा आर्किटेक्ट? नाही होऊ शकत राईट. सो हे फिल्म्स बनवणं किंवा स्क्रीन रायटिंग करणं किंवा लिहिणं किंवा शूट करणं किंवा डायरेक्ट करणं हे इक्वली अवघड आहे त्याच्या. कारण वी डोंट मेक, म्हणजे आमचं एक सेईंग आहे, वी डोंट मेक एनिथिंग, वी डोंट बिल्ड एनिथिंग. म्हणजे आम्ही असं काही इंटँजिबल काही बनवत नाही. आमचा प्रॉडक्ट जो आहे तो इमोशन्स आहे. आम्ही इमोशन्स दाखवतो आणि जे प्रेक्षक आहे ते इमोशन्स बघतात आणि त्यांच्या आत एक फिलिंग येतं. सो बिकॉज हे एवढं इंटँजिबल आहे, त्याचं प्रशिक्षण खूपच अवघड असतं आणि ते प्रशिक्षण महत्वाचं आहे. सो हो, तुम्ही जे म्हणाला ते अंडरलाईंग सगळं जे बेसिक नॉलेज आहे ते पाहिजे, पण शिक्षण पण पाहिजे. बरोबर आहे सर. आता त्यांनी जो प्रश्न विचारला ना, त्याचा थोडासा रोख असा होता की जे पडद्यावर दिसतात कलाकार त्याच्या बाबतीमध्ये त्यांना कुतूहल होतं. परंतु आपण थोडंसं क्लिअरिफाय करूया, थोडंसं आपण डिटेलमध्ये जाण्याआधी, की पडद्या पाठीमागे इथे खूप सारे क्षेत्र आहे जेव्हा आपण करिअर म्हणतो. तर त्याच्यासाठी आपण लुक किंवा ह्याच्यापेक्षा शिक्षण किती महत्वाचं आहे. आणि आज जेव्हा औद्योगिक क्रांती झाली आहे, सगळं जे डिजिटलच्या माध्यमातून होतंय, त्याच्यासाठी मग शिक्षण किती महत्वाचं ठरतं? तर तुम्ही जर फिल्म इंडस्ट्री किंवा सगळी फिल्म, मीडिया, टेलिव्हिजन, डिजिटल इंडस्ट्री जर भागवली, तर पडद्यासमोरचे लोक इज ऍक्च्युली नंबर ऑफ एम्प्लॉईज जर तुम्ही बघितलं, नंबर ऑफ जॉब्स, तर 5%हूनही कमी आहे. 95% लोक पडद्याच्या मागे काम करतात. राईट. आता तुम्ही हाच जर स्टुडिओ बघितला तर आम्ही दोघं कॅमेराच्या समोर आहोत, पण कॅमेराच्या मागे तिकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 लोक, 2 प्रोड्युसर्स आहेत. राईट. तर पडद्याच्या मागे किंवा कॅमेराच्या मागे जे काम होतं हे पडद्यावर किंवा कॅमेराच्या समोर जे होतं त्याच्यापेक्षा कमीत कमी 5, 6, 10% महत्वाचं आहे आणि तेवढंच मोठं आहे. सो आपण हे नाही समजायचं की फिल्म एज्युकेशन म्हणजे ऍक्टिंग एज्युकेशन. आणि तोच घोळ होतो सर आपल्याकडे, खूप होतो घोळ. कारण आता आम्ही व्हिस्लिंग वुड्स 10 वर्ष ची ओल्ड इन्स्टिट्यूट आहे आणि आमच्याकडे सध्या 800 मुलं अभ्यास करतात, पण ऍक्टिंगमध्ये आहेत ते 40-45च आहेत. राईट. सो एवढी मोठी जी बॅकएंड आहे, एडिटिंग, डायरेक्शन, सिनेमॅटोग्राफी, स्क्रीन रायटिंग, साऊंड, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, म्युझिक, फॅशन, बिझनेस जो भाग आहे फिल्म, मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग. सुरुवातीला तुम्ही ते सांगितलं सर की एंटरटेनमेंट म्हटल्यानंतर आपण काही ठराविक क्षेत्र बघतो, पण आज तसं राहिलेलं नाहीये. मनोरंजनाच्या क्षेत्राची व्याप्ती खूप प्रचंड वाढलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याला लिमिटेड करू शकत नाही. बरोबर सर. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात आणि आपण जे स्क्रीनवर थोडंसं दाखवत होतो आपण त्याच्या माध्यमातून, तर मला फक्त हे दाखवायचं होतं की जी फिल्म, जी मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे त्याचा काय भाग कुठले कुठले आहेत आणि कुठले कुठले भाग महत्वाचे आहेत. तर आपण जर ही स्लाइड बघितली तर आपल्याला कळेल की हे जे 3 मी सर्कल्स केलेत, 1, 2 आणि 3, राईट. तर एक टेलिव्हिजन आहे जे ॲज ऑफ नाव ऑलमोस्ट हाफ, अर्ध फिल्म मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा हाफ हिस्सा टेलिव्हिजन आहे. मग हे जे आहे फिल्म आहे आणि हे जे आहे डिजिटल आहे. तर पुढच्या 5 वर्षात तुम्ही जर ग्रोथ बघितली तर फिल्म थोडीशी वाढतीये, सॉरी टेलिव्हिजन थोडंसं वाढतोय. फिल्म ऍक्च्युली मार्केट शेअर म्हणजे पर्सेंटेज मध्ये कमी होत आहे, पण तरी इंडस्ट्री इटसेल्फ इज ग्रोईंग. राईट. पण बिकॉज डिजिटल एवढं फास्ट
ग्रो होत आहे, त्यामुळे मार्केट शेअर पर्सेंटेज कमी होत आहे. सो डिजिटल ऑलमोस्ट डबल मार्केट शेअर होत आहे. तर आपण एक अजून एक स्लाइड जस्ट सॉरी सर, जर तुम्ही नंबर्स बघितले ऍक्च्युअली, कॅन आय जस्ट पुट दिस अप. सो फिल्म टेलिव्हिजन इंडस्ट्री जी आहे ही 500 बिलियन रुपीज वरनं 1000 बिलियन रुपीज होते. बरं, पुढच्या 5 वर्षात फिल्म 138 बिलियन रुपीज वरनं 227 बिलियन रुपीज होते. पण डिजिटल 60 बिलियन रुपीज वरनं 250 बिलियन रुपीज होते. त्यामुळे हे जे 4 टाइम्स जो ग्रोथ आहे हा इज द मोस्ट एनकरेजिंग पार्ट ऑफ आपली जी इंडस्ट्री आहे त्याचा. आणि ह्याचा हे जे वेगळे वेगळे एरियाज आहेत फिल्ममध्ये किंवा टेलिव्हिजनमध्ये किंवा डिजिटलमध्ये, ह्याच्यामध्ये पण पुन्हा हिंदी, इंग्लिश आणि रिजनल ह्याच्यातला पण स्प्लिट खूप होतोय. म्हणजे आपल्याकडे ऑलवेज असं परसेप्शन असतं की हिंदी इंडस्ट्रीमध्ये सगळं आहे. हे बरोबर नाहीये. किंवा इंग्लिश इंडस्ट्रीमध्ये इंग्लिश जर तुम्ही बोलता किंवा इंग्लिश न्यूज किंवा इंग्लिश चॅनल्समध्ये जास्ती स्कोप आहे एम्प्लॉयमेंटचा, हे बरोबर नाहीये. रिजनल इंडस्ट्रीज सगळे मिळून ऑलमोस्ट 4 पटीने एम्प्लॉय करतात असे लोक जे हिंदी इंडस्ट्री एम्प्लॉय करतात. सो रिजनल इंडस्ट्रीज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आमचे जे विस्लिंगवूडचे जे ग्रॅज्युएट्स आहेत ते फक्त हिंदीमध्ये नाही काम करत आहे, गुजरातीमध्ये काम करतायत, मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळम. आणि आम्ही जे नोटीस केलंय की त्यांचं जे रिजनल लँग्वेजमध्ये जे त्यांना कम्फर्ट आहे, कारण ते त्या भागातनं आलेत, त्या भागातनं उपजलेत, ते जे कम्फर्ट लेवल आहे त्याच्यामुळे त्यांचा जो सक्सेस जो होतो तो खूप चांगला होतो. राईट. आणि कारण तुम्ही जिकडनं आलाय, तुमची जे रूट्स आहेत, जिकडनं तुम्ही आलाय तिकडचं तुम्ही स्टोरीज कम्फर्टेबली सांगू शकता, कारण तुम्ही ते जगलायत. खरंय सर. म्हणजे आता हे क्लिअर झालेलं आहे की पुढच्या काही वर्षामध्ये, पुढच्या 5 वर्षाचा आपण आकडेवारी दाखवलेली आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये डिजिटल तर खूपच पुढे जात आहे. चित्रपट आणि मीडिया या सगळ्या क्षेत्रांना खूप संधी आहे, वाव आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. अविनाश गोवारीकर मुंबईवरनं बोलता आहेत. ते काय म्हणतात बघूयात. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. अविनाश बोलतोय. नमस्कार सर, बोला. नमस्कार, अविनाश बोलतोय, गोवारीकर. सर, आपल्याला ओळखलेलं आहे, मला वाटतं आशुतोष गोवारीकर यांचे बंधू आहेत. आपल्याला मनात काही प्रश्न असेल तर आपण नक्की आम्हाला विचारा. चैतन्य माझा मित्र आहे, पण मला एक प्रश्न विचारायचा होता ऑलवेज सर, की हा प्रोग्राम पण वुमन ओरिएंटेड असल्यामुळे चैतन्य मला तुला विचारायचं की व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ विमेन स्टुडंट्स, म्हणजे तुमच्या विस्लिंगवूडमध्ये पर्सेंटेज किती आहे विमेन स्टुडंट्स वर्सेस मेल स्टुडंट्स. आणि जेव्हा मी बघतो तेव्हा मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये, तुला माहिती आहे मी आता आहे, मी सगळ्या पिक्चर्स मध्ये हे करतो, फोटोज काढतो, पण वाय डू आय सी सो मेनी लेस डिरेक्टर्स अँड टेक्निशियन्स. म्हणजे कॅमेरामॅन बघ, डिरेक्टर्स बघ, 90% 80% मेल्स का आहेत. म्हणजे सई परांजपे पासून झोया अख्तर पर्यंत चांगल्या विमेन डिरेक्टर आहेत आपल्याकडे, नो डाऊट. पण एवढं पर्सेंटेज मुलींचं कमी का आहे, प्रमाण एवढं कमी का आहे. वेन आय कम टू कॉलेज, कॉलेजमध्ये बरेच झालं तेव्हा मला स्टुडंट इक्वल दिसतात, असिस्टंट डिरेक्टर म्हणून खूप दिसतात. पण असं पर्सेंटेज इतकं का त्यात डिफरन्स आहे, आणि इज देअर एनी रिझन फॉर इट. नक्कीच सर, धन्यवाद. आपण खूप चांगला प्रश्न विचारला, ज्या मुद्द्यावर आपण बोलणारच होतो आवर्जून तो मुद्दा त्यांनी छेडलेला आहे सर, की महिलांचं प्रमाण काय आहे या क्षेत्रातल्या शिक्षणाचं, शिक्षण क्षेत्रामधलं, आणि त्याच्यानंतर शिक्षण घेतलं जरी तरी ऑन फील्ड तुम्हाला किती महिला दिसत आहेत आज. तर पहिली गोष्ट म्हणजे स्ट्रक्चर्ड इंडस्ट्री व्हायच्या आधी, बिकॉज हे अनऑर्गनाइज्ड सेक्टर होतं त्यामुळे महिला कमी असायच्या. कुठल्याही अनऑर्गनाइजमध्ये अनफॉर्च्युनेटली महिला कमी असतात, कारण प्रोटेक्शन कमी असतं, रूल्स, लॉज, गाईडलाईन्स कमी असतात. त्यामुळे ते थोडं आपलं सायकोलॉजिकल होतं, व्हॉट एव्हर. आय मीन चांगली गोष्ट नाहीये, पण रियालिटी होती. राईट. आता लेट मी स्टार्ट विथ विस्लिंगवूड. सो विस्लिंगवूड्समध्ये आर स्टुडंट रेशो मेन बॉयज टू गर्ल्स इज 60-40, विच इज सिग्निफिकंटली मोर दॅन व्हॉट इट यूज टू बी. आणि सर्टन एरियाज, काही एरियाजमध्ये विमेन आर ॲक्च्युअली मोर. सो वी हॅव अ जनरल मीडिया स्टडीज अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम, त्याच्यात द गर्ल स्टुडंट्स आर ॲक्च्युअली मोर दॅन द बॉय स्टुडंट्स. राईट. सो हे सगळं आम्ही जेव्हा बघतो
की मुली फक्त ऍक्टिंग नाही करत आहेत. वी हॅव गर्ल्स हू हॅव डन एडिटिंग, हू हॅव डन सिनेमेटोग्राफी, who have done screenwriting, who have done producing. The co-writer and associate director of Queen, she studied, her name is Chaitali Parmar. ती producer म्हणून शिकली whistling woods मध्ये. मर्दानी मध्ये assistant director होती. बृंदा मित्रा, she was a student, so she's a girl student. So हो बरोबर आहे की at the top level women कमी आहेत as compared to directors or DOPs who are male, but that is, I think, a factor of how young the industry is. We are a 16-year-old structured industry. So maybe पुढच्या 15 वर्षात जर आपण बघितलं तर हे जे रेशो आहे तो अजून इव्हन होईल, कारण स्ट्रक्चर्ड एज्युकेशन मध्ये अजून आणि अजून आणि अजून जास्ती आणि जास्ती आणि जास्ती मुली वी आर सीइंग, राईट. सो जसे बरेच दुसरे एरियाज आहेत जिकडे विमेन एम्प्लॉयमेंट ग्रोथ आपण हळूहळू बघतोय, तसंच फिल्म आणि मीडिया इंडस्ट्रीमध्ये विमेनचा ग्रोथ आपण हळूहळू बघणार आहोत. पण सर आपल्याकडे एक सोसायटीचा दृष्टिकोन जो आहे या फील्डकडे बघण्याचा अजूनही म्हणजे आता वाढतोय हा नक्कीच आहे आणि ते आपल्याला दिसतही आहे, पण तरी देखील आज तेवढा सोसायटीमध्ये पॉझिटिव्ह नाही असं आपल्याला जाणवतं का, की महिलांसाठी हे क्षेत्र सुरक्षित नाहीये वगैरे असे जेव्हा आम्ही ऐकतो गेल्या 10 वर्षात त्याचा खूप फरक चेंज झालाय, ऍक्च्युली खूप चेंज झालाय. तर 10 वर्षापूर्वी आम्हाला जेव्हा आम्हाला गर्ल स्टुडंट्स यायचे तर त्यांच्या पेरेंट्सचा पहिला प्रश्न असायचा की आर दे सेफ, राईट. आता पेरेंट्स देमसेल्व्स आर ब्रिंगिंग देअर डॉटर्स टू अस सेइंग प्लीज स्टडी, राईट. सो तो जो अंडरस्टँडिंग आहे, कल्चरल चेंज आहे तो थोडा थोडा होतोय. हे पण होतंय की फिल्म इंडस्ट्री हॅज बिकम फार मोर ऑर्गनाइज्ड. त्यामुळे जेव्हा फिल्म इंडस्ट्री ऑर्गनाइज होते तेव्हा रूल्स, गाईडलाईन, स्ट्रक्चर्स हे सगळे ले डाऊन होतात. सो विमेन फील सेफ. आता जर तुम्ही सुरक्षिततेचं जर बोलला तर ही इंडस्ट्री बाकी कुठल्याही इंडस्ट्रीपेक्षा तेवढीच सुरक्षित आहे किंवा तेवढीच असुरक्षित आहे, राईट. मेल प्रेडेटर्स जे आपण, सॉरी मला मराठीत काय बोलायचं माहित नाही, मेल प्रेडेटर्स प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये विमेनचं एक्सप्लॉइट करायचा प्रयत्न होतो. पण ही इंडस्ट्री थोडी जास्ती इज टॉक्ड अबाउट मोर, राईट. सो असं नाहीये की दुसऱ्या इंडस्ट्रीजचं मला नाव नाही घ्यायचंय, पण दुसऱ्या इंडस्ट्रीजमध्ये असं नाही होत, दुसऱ्या इंडस्ट्रीजमध्ये पण होतं. सो ॲज अ वुमन हू वॉन्ट्स टू एंटर द इंडस्ट्री, ही इंडस्ट्री तेवढी सुरक्षित आहे जेवढी तुम्ही सुरक्षित होऊ देता, राईट. सो पेरेंट्स किंवा आई वडील किंवा पालक जे आहेत त्यांना एवढी भीती असायची गरज नाही. बरोबर. आणि आता चित्र खूप पॉझिटिव्ह आहे, आशादायी चित्र आहे आणि मुली खूप धडाड्यांनी या क्षेत्रामध्ये समोर येत आहेत आणि त्यांचं कर्तृत्व सिद्ध करतायत, दाखवतात. म्हणजे गेल्या वर्षभरात एक एअरलिफ्ट म्हणून पिक्चर आलेला, एअरलिफ्टचे डीओपी वॉज अ वुमन, राईट. आणि इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट शूट, म्हणजे वॉर आणि हे आणि ते. सो शी इज ऑल्सो वन ऑफ इंडियाज बेस्ट अंडर वॉटर डीओपीज. सो असं नाहीये की विमेन नाही करत आहेत, दे आर करतायत आणि ते खूप चांगलं करतायत, पण इक्वल यायला थोडा वेळ लागेल, कारण प्युअरली इट इज बिकॉज द इंडस्ट्री इज यंग. आम्ही छोटे 16 वर्ष आपण बाळ आहोत अजून, असं टेक्निकली बघायला गेलं तर इंडियन फिल्म इंडस्ट्री. अगदी बरोबर सर. याच विषयावर अधिक माहिती देण्यासाठी नागपूरवरनं आपल्याशी जोडले गेलेले आहेत किरण खटके, जे डायरेक्टर आहेत सिनियर अकॅडमीचे. त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. नमस्कार किरण मॅम, तुमचं सखी सह्याद्रीमध्ये स्वागत करते. धन्यवाद. असं म्हटलं जातं जेव्हा आपण चित्रपट आणि प्रसार माध्यम, मनोरंजन क्षेत्राविषयी बोलतोय, की सगळं हे जे आहे ना हे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी केंद्रित झालेलं आहे. आज आपण नागपूर सारख्या ठिकाणी काम करता. खरोखर असं चित्र आहे का की नागपूरमध्ये राहून देखील या क्षेत्रामध्ये भरपूर आपण काम करू शकतो? आपलं काय मत आहे? हो हो. हा, नागपूरला पण आम्ही जसं अकॅडमी चालवत आहे तर तिथे पण आमच्याकडे जितके मुलं येतात आणि ते जी एन्क्वायरी करतात, विचारणा करतात, तेव्हा आम्ही त्यांना जे कोर्सेस बद्दल सांगतो तर जास्त करून मुलांना ऍक्टिंग, डायरेक्शन, एडिटिंग, साऊंड असे हे मेन कोर्सेस माहीत आहे. पण बाकीचे कोर्स त्यांना माहीत नसतात, तर त्याच्याबद्दलही आम्ही त्यांना माहिती करून देतो. कारण जसं एक मूवी बनवताना 300 ते 400 लोक काम करतात, तर तेवढे रोजगार उपलब्ध आहे.
आणखीन ते सगळे काही ऍक्टर नसतात. तर ही माहिती आम्ही त्यांना देतो. आम्ही आमच्या अकॅडमीमध्ये ऍक्टिंग, डायरेक्शन हे कोर्स सुरू केले, पण ह्याच्या अतिरिक्त पोस्ट प्रोडक्शनचे कोर्सेस पण आमच्याकडे आहेत. जसं मुलं अॅनिमेशनचा कोर्स करतात, तर अॅनिमेशन नंतर पण त्यांना फिल्ममध्ये एकदम काम मिळत नाही. तर आम्ही आमच्या इथे रोटो आर्टिस्ट त्याचा कोर्स आहे, कलरिस्टचा कोर्स आहे. तर ह्या कोर्सेसनी त्यांना रोजगार उपलब्ध करायची संधी लवकर भेटते. तर त्यामुळे आम्ही म्हणजे हे जे ऍक्टिंग हे सगळ्यात कॉमन फॅक्टर आहे. सगळ्यांना असं वाटतं की आम्ही ऍक्टर बनावं, पण जर का रोजगार बद्दल माहिती दिली, आणखी त्यांना समजा रोजगारच पाहिजे, तर मग दुसरे पण भरपूर कोर्सेस आहेत जे ते करू शकतात. आणखी त्याच्यामध्ये ते मुलं बेसिक काय प्रॉब्लेम वाटतो नागपूर सारख्या ठिकाणावरनं मुलांना जर याच्यात करिअर करायचं असेल तर बेसिक आपल्याला प्रॉब्लेम एरिया कोणते वाटतात जिथे काम व्हायला पाहिजे असं वाटतं? हा प्रॉब्लेम एरिया एकच आहे की तिथे इंडस्ट्री नाही आहे. तर त्यामुळे त्यांना ही जी इन्सिक्युरिटी असते, एक अशी भीती असते की भाई आम्ही मुंबईत जाऊ, आणखी मुंबईला आम्हाला काम नाही मिळालं तर आम्हाला परत यावं लागेल, तर आमचा तेवढा टाइम वेस्ट होईल, पैसे वेस्ट होतील. त्याच्याऐवजी ते शिक्षण करतील, ग्रॅज्युएट होतील, आणखीन किंवा दुसरं काही कोर्स करतील, तर त्याच्यात त्यांना नागपुरातच काही पण दुसरं कोणतंही एम्प्लॉयमेंट मिळून जातो. तर ती एक भीती त्यांच्या मनात भरलेली असते. जास्त करून आई वडिलांच्या मनात ही भीती खूप असते की पुढे मुलाचं भविष्य काय आहे. नक्कीच. पण आता थोडं बरोबर, तुम्ही आम्हाला महत्वाची माहिती पुरवलेली. आमच्या गेस्ट कडनं याचं उत्तर जाणून घेते म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर अधिक चांगलं मिळू शकेल. आम्ही हा मुद्दाम त्यांना प्रश्न विचारला होता सर, कारण की ना आपण फक्त पुणे मुंबईच्या ठिकाणी आपण बघतो. एकतर मला दोन गोष्टी याच्यातनं जाणून घ्यायच्या आहेत की कुठे कुठे आपल्याकडे ह्याचं शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत की जिथे विश्वासाने पालक आपल्या मुलांना टाकावं त्यांनी, अशा संस्थांची नावं सांगा. दुसरं की अशा ठिकाणी म्हणजे मुंबई पुणे व्यतिरिक्त जे ग्रामीण भागामध्ये मुलं आहेत की ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं, त्यांनी काय करायचं सर? त्यांच्या समोरचे प्रश्न, आणि त्यांना पुणे मुंबई शिवाय आपण काही दुसरा मार्ग देतोय का? आता ह्याचे दोन आपण भाग करूया. एक तर तुम्ही कुठनं येता आणि तुम्हाला काय करिअर करायचं ना. तुम्ही कुठनं येता हे ह्या इंडस्ट्रीमध्ये अजिबात इम्पॉर्टंट नाहीये. करेक्ट. ते एक इंग्लिशमध्ये शब्द आहे मेरिटोक्रॅटिक. बाकी सगळ्या इंडस्ट्रीजमधनं ही इंडस्ट्री सर्वात जास्ती मेरिटोक्रॅटिक आहे. म्हणजे तुम्ही जे काम करता हे जगाला दिसतं आणि तुम्ही लपू शकत नाही. तुम्ही चांगले आहात तर तुम्ही चांगले होता, आणि तुम्ही चांगले नाही आहात तर तुम्ही कुणाचेही वशिल्याने आला असला तरी तुमचं करिअर फिनिश होतं, बिकॉज यू आर नॉट गुड, राईट. मेरिटोक्रॅटिक आहे. तर ही पहिली गोष्ट आपण साईडला ठेवूया की हो, ओळखीनी किंवा फॅमिलीमुळे तुम्हाला ब्रेक मिळू शकतो पण सक्सेस नाही मिळू शकत, राईट. सो दिस इज वन. दुसरी गोष्ट इज व्हिस्लिंग वुड्समध्ये आमचे जे स्टुडंट्स आहेत ह्याचे फक्त 30% स्टुडंट्स, 30 ते 35% स्टुडंट्स मेट्रोजमधनं येतात. खूप स्टुडंट जे आहेत ते ऍक्च्युली मेट्रोजमधनं नाही आहेत. म्हणजे पुणे, नागपूर, औरंगाबाद, लखनौ, कानपूर, मेरठ, चंदीगड. सो अ लॉट ऑफ वॉट जे आपण स्मॉल टाउन्स म्हणतो, ऍक्च्युली स्मॉल नसतात ते, पण आपण ज्यांना A+ किंवा ए सिटीज म्हणतो, त्या सिटीज, त्या टाउन्समधनं पण लोक येतात आणि ते पण खूप चांगलं काम करतात. आणि इनफॅक्ट काही एरियाजमध्ये दे आर ऍक्च्युली बेटर, कारण ते त्या ग्रासरूट्समधनं आलेले आहेत, राईट. सो त्यांनी आयुष्य वेगळं बघितलंय आणि ते वेगळं जे आयुष्य आहे ते पडद्यावर पोर्ट्रे करू शकतात. सो कुठनं तुम्ही येता डज नॉट मॅटर, काय शिकता व्हेरी इम्पॉर्टंट. आणि शिक्षणाचे दोन पार्ट्स आहेत, एक तुम्ही काय करता आणि दुसरं तुम्ही काय शिकता. तर तुम्ही काय करता हे बरेच वेगळ्या गोष्टी येतात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे पुस्तकं वाचा, राईट. आजकालचे मला असं आय डोंट वॉन्ट टू साऊंड ओल्ड, पण आजकालची मुलं पुस्तकं तेवढी वाचत नाहीत. न्यूजपेपर वाचा, ट्विटरवर सगळी न्यूज नाही मिळत. स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन वाचा. म्हणजे जर तुम्ही मराठी मीडियममध्ये शिकलात किंवा हिंदी मीडियममध्ये शिकलात किंवा इंग्लिश मीडियममध्ये शिकलात तर हिंदी वाचा, इंग्लिश वाचा, मराठी वाचा, दुसऱ्या भाषा वाचा, कारण दुसरं कल्चर तुम्हाला कळतं त्या भाषेच्या पुस्तकामधनं. मला वाटतं तुम्ही कशा पद्धतीने जगाचा आत्मसात करतात किंवा कसे तुम्ही अपडेट राहता हे या क्षेत्रासाठी तेवढंच महत्वाचं आहे.
सर, आज स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकरजींचा जन्मदिवस आहे आणि त्या दिवशी म्हणजे त्यांनी जे मनोरंजन क्षेत्रात काम केलेलं आहे त्याला तोडच नाहीये, ते शब्दात वर्णन करण्यासारखंही नाहीये. आणि म्हणजे आपण इतकं ते प्रयत्न मोठं पण आहे नको आणि आपण करूया, प्रयत्नही कारण करू शकत we नाही. are तर too small. अशा दिवशी आपण मनोरंजनाच्या क्षेत्राच्या संदर्भामध्ये चर्चा करतोय, तरुणांना मार्गदर्शन करतोय. सर, आपला जो मुद्दा सुरू होता तो मुद्दा हा होता की मुळात आम्हाला ग्रामीण ठिकाणी ही संधी उपलब्ध नाहीये. काय करायचं, शिकायचं कुठे, कुठले इन्स्टिट्यूट आहेत, नेमकं कशा पद्धतीने शिक्षण घ्यायचं, कारण याच्यात फसवणूक खूप आहे. सर, आम्ही हल्ली बघतोय की जाहिराती आहेत छोट्या छोट्या की 15 दिवसाचा कोर्स करा आणि तुम्हाला ह्या इथे संधी मिळणार आहे. तुम्ही आता म्हणजे अभिनयाच्या क्षेत्रात नाही, टेक्निकल गोष्टींमध्ये देखील आम्ही आता जाहिराती बघतोय की 15 दिवसामध्ये एखादा स्टुडंट तज्ज्ञ होणार आहे का आणि तो जाऊन योग्यपणे काम करणार आहे का, या सगळ्यावर आपण प्रकाश टाकावा. सर, तर काय शिकायचं आणि कसं शिकायचं हे खूप महत्वाचं आहे. पहिली गोष्ट हे मला क्लिअर करू दे की शॉर्टकट टू एक्सलन्स हा भाग नसतो. त्यामुळे शॉर्ट कोर्सेसनी तुम्हाला तुमचं करिअर होतं हे चूक आहे. दिस इज कम्प्लिटली इनॅक्युरेट. राईट. तुम्ही इमॅजिन करू शकता का की सर्जन आहे किंवा आर्किटेक्ट आहे किंवा दुसरा कुठला आहे जो 3 महिन्याचा कोर्स करतो किंवा 6 महिन्याचा कोर्स करतो, आपण नाही इमॅजिन करू शकत. राईट. कारण त्यांना एवढा वेळ लागतो. सिमिलरली फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण ऍक्टिंग असो किंवा टेक्निकल असो किंवा डायरेक्शन, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी सगळं असो, ह्या सगळ्यांना पण वेळ लागतो. तुम्हाला थिअरी शिकायला लागते, तुम्हाला प्रॅक्टिकल करायला लागतं, तुम्हाला प्रॅक्टिकल अंडर सुपरविजन करायला लागतं, टीचरच्या आणि प्रोफेशनलच्या परत करायचं. डिफरंट वेगळे पॅरामीटर्स आहेत. तुम्हाला आर्ट लिटरेचर कल्चर शिकायला लागतं, तुम्हाला भरपूर काय काय शिकायला लागतं. तर 2 ते 3 वर्ष मिनिमम. सो इनफॅक्ट व्हिस्लिंग वुड्समध्ये आमचा जो 3 वर्षाचा कोर्स आहे दॅट इटसेल्फ इज जे टिपिकल 3 वर्षाचे कॉलेज कोर्स असतात त्याच्यापेक्षा खूप अजून इमर्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह आहे. सो आम्ही वी डू 40 hours a week and 42 weeks a year. एवढं ऍक्च्युली इन कॉन्टॅक्ट स्टुडंट्सला राहायला लागतं त्यांना फिल्म एज्युकेशन शिकायला. तर आपल्याकडे शालेय पातळीवरनं याचा विचार होतो का, शासकीय लेवलवर याचा विचार होतो का? आपल्याकडे शिक्षणाच्या बाबतीत या क्षेत्रात उदासीनता नाहीये. अनफॉर्च्युनेटली नाही. राईट. तो आपला तुम्ही US मध्ये बघा किंवा UK मध्ये जगभर बघा की 8वी पासून मीडिया स्टडीज सुरू होतं. म्हणजे जिकडे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, सोशल स्टडीज, मॅथ शिकवतात तसंच एक मीडिया स्टडीजचा सब्जेक्ट असतो आणि तो इक्वली महत्वाचा आहे. मुलं ऍड्स बघतात, प्रिंट बघतात, फिल्म्स बघतात, त्यांना ह्याची शिक्षण पाहिजे की ते रिसीव्ह कसं करायचं आणि त्या शिक्षणामुळे त्यांना हे पण कळतं की ह्याच्यात करिअर्स आहेत आणि त्यांची उत्सुकता वाढते. मग ते अजून पुढे जातात आणि विचार करतात हे कसं करायचं, ते कसं करायचं, ते कसं करायचं. सो मीडिया स्टडीज इन हायस्कूल इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. ते आपल्याकडे अजून झालेलं नाहीये. ते IB स्कूल्समध्ये होतं पण स्टेट बोर्ड किंवा ICSE मध्ये नाही होत. व्हिस्लिंग वुड्सनी CBSE बोर्डसाठी 11वी आणि 12वी साठी मीडिया स्टडीजचा एक अकॅडमिक इलेक्टिव्हचा करिक्युलम त्यांना लिहून दिलेला आहे. तर ते इट इज बिंग रोल्ड आउट इन सम स्कूल्स नाव. पण मास लेवलवर त्याची खूप गरज आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इन्स्टिट्यूट जर तुम्ही बघितलं तर इंडियामध्ये तेवढे नाही आहेत, जेवढे पाहिजेत तेवढे नाही आहेत. सो सरकारी बघायला गेलं तर FTI आहे, SRFTI आहे, अजून स्टेट्समध्ये काय आहे, बिजू पटनायक आहे, मद्रासमध्ये आहे. प्रायव्हेट बघायला गेलं तर व्हिस्लिंग वुड्स आहे, LV प्रसाद आहे, अजून आहेत काही काही स्कूल्स. ऑल्सो इंडिव्हिज्युअल्सनी ग्रूमिंग केलेले असे खूप लोक आहेत. जसं प्रल्हाद कक्करची जेनेसिस कंपनी, त्यांनी ऍड फिल्म मेकर्स खूप ट्रेन केलेत आणि कॉपीरायटर्स आणि ऍडव्हर्टायझिंग प्रोफेशनल्स खूप ट्रेन केलेत वाईल वर्किंग. तर तसे पण इंडिव्हिज्युअल्स खूप आहेत पण स्ट्रक्चर्ड एज्युकेशन जसं पाहिजे तेवढ्या स्केलवर अजून आलेलं नाहीये. सो अनफॉर्च्युनेटली लिमिटेड ऑप्शन्स आहेत फॉर गुड क्वालिटी एज्युकेशन. म्हणून हे जे शॉर्ट कोर्सेस आणि जे आम्ही तुम्हाला संधी देतो वगैरे जे शब्द आहेत ते तुम्ही प्लीज अवॉइड करा. कारण त्यांनी करिअर होत नाही. त्यांनी तुमचा वेळ वाया जातो, पैसे वाया जातात आणि अनफॉर्च्युनेटली तुम्ही त्या बिकॉज तुम्हाला समोर ऑप्शन दिसतं तुम्ही ऑलमोस्ट ट्रॅप इज नॉट द राईट वर्ड पण यू सकम टू इट. तुम्ही यू गिव्ह इन टू इट की काय व्हिस्लिंग वुड्समध्ये एवढं एंट्रन्स एक प्रोसिजर आहे आणि हे आणि ते, त्याच्यापेक्षा इकडे आपण शॉर्ट टर्म करूया. ते नका. इट्स नॉट अ गुड वे टू गो. कारण शॉर्ट एज्युकेशनमध्ये करिअर होत नाही. तुम्हाला तेवढा वेळ अभ्यास करायला लागतो कारण तेवढं अवघड आहे.
अगदी बरोबर आहे सर. सर आपण ह्याच्याकडे येऊयात की जॉब्स आता कसे कसे अवेलेबल आहेत आणि त्याची ग्रोथ कशा पद्धतीने होणार आहे. म्हणजे शिक्षण किती काळ घ्यायचं, 15 दिवसात आपण एखादा कोर्स करून या क्षेत्राकडे यायचं का, हे आपल्या प्रेक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना कळून देईल. बरोबर. एक आपण स्लाइड बघूया आता. नक्की. सो हे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननी डेटा जनरेट केलेला आहे की 2022 पर्यंत मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री विल नीड 12.5 लाख प्रोफेशनल्स. आता 4.5 लाख प्रोफेशनल्स काम करतायत. सो जो 8 लाख नवीन लोक लागणार आहेत इन द नेक्स्ट 7-8 वर्ष. आणि 85% ऑफ हे जे हा जो ग्रोथ आहे 8 लाखचा, 85% इज इन द फिल्म, टीव्ही अँड डिजिटल वर्टिकल्स. राईट. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट आता आपण ह्या एका क्रुशियल सिच्युएशन मध्ये आहोत वेअर इंडस्ट्री ग्रोथ जे स्कोप आहे त्याला अचीव्ह करायला वी नीड टू टेक अ मॅसिव्ह लीप इन एज्युकेशन. म्हणजे वेदर इट इज गव्हर्नमेंट, वेदर इट इज प्रायव्हेट. सो जसे एक व्हिस्लिंग वुड्स इंडियामध्ये आहे तसे मिनिमम 10 पाहिजेत. म्हणजे लिटरली तेवढं गरज आहे. आणि आता एकदा एवढे इन्स्टिट्यूट आले की मग तुम्ही कुठेही राहता तुमच्या जवळपास एक इन्स्टिट्यूट तरी असणारच. राईट. सध्या प्रॉब्लेम आहे कारण नाहीये तसं. सर आपल्याकडे वेळ कमी आहे पण मला एका गोष्टीच्या बाबतीत उत्सुकता आहे म्हणून ते विचारते. मला वाटतं अनेक प्रेक्षकांना असेल, आपल्याला चित्रपट क्षेत्र किंवा मीडिया, टीव्ही, टेलिव्हिजन ह्याच्या बाबतीत माहिती आहे, पण डिजिटल जे येणार आहे भविष्यामध्ये ते काय येणार आहे त्याच्यातनं थोडीशी जरा कल्पना देता येईल? ठीक आहे. तर डिजिटल हे जगभर आता खूप ग्रोथ होतोय. म्हणजे जे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर नेटफ्लिक्स बघत असाल, नेटफ्लिक्स इज अ डिजिटल प्लॅटफॉर्म. किंवा हॉटस्टारवर तुम्ही जर हे बघत असाल, हॉटस्टार इज अ डिजिटल प्लॅटफॉर्म. युट्यूब आहे, डेली मोशन आहेत. इंडियात बरेच असे प्लॅटफॉर्म्स आहेत जे आता येत आहेत. म्हणजे झीचं आहे, सोनीचं आहे. सो इसेन्शियली इंटरनेटवर ऍप्लिकेशन्स किंवा वेबसाईट्स वर लोक तुम्ही यू कॅन वॉच सिरियलाइज कॉन्टेंट. तुम्ही शोज बघू शकता, तुम्ही इंडिव्हिज्युअल एपिसोड्स बघू शकता, तुम्ही इंडिव्हिज्युअल व्हिडिओज बघू शकता. कॉमेडीवर किंवा फिक्शन आहे, नॉन फिक्शन आहे, भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे जसं फिल्म आहे, टीव्ही आहे, तसंच डिजिटल इज इमर्जिंग एज द थर्ड. डिजिटल चित्रपटाविषयी थोडक्यात काही सांगता येईल सर की डिजिटल फिल्म्स जर आल्या तर ते म्हणजे कशा स्वरूपाचं असणार आहे? ऑलरेडी येत आहेत. म्हणजे जर तुम्ही नेटफ्लिक्सवर बघितलं तर नेटफ्लिक्सवर किती मेड फॉर नेटफ्लिक्स मूव्हीज आहेत जे तुम्हाला टीव्हीवर नाही दिसत, तुम्हाला फक्त नेटफ्लिक्सवर दिसतात. राईट. इंडियामध्ये पण अजून आपला प्रॉब्लेम आहे की अजून इंटरनेट स्पीड आपली पिकअप झालेली नाहीये. ॲव्हरेज इंटरनेट स्पीड इंडियाची अजून 2.5-3 MBPS आहे. ती एकदा 4 MBPS प्लस गेली की मग मेजर मार्केट डिमांड येईल. राईट. आता 19% आपलं ब्रॉडबँड पेनिट्रेशन आहे आणि डिजिटल इंडियामध्ये इट्स लाईकली टू गो अप टू 70-80% ओव्हर द नेक्स्ट 5-6 इयर्स. म्हणजे ऑलमोस्ट 500 मिलियन न्यू लोक हे इंटरनेट कन्झ्युमर्स होणार आहेत. आणि ते एकदा व्हायला लागलं की मग तुम्हाला कॉन्टेंट अजून आणि अजून आणि अजून आणि अजून दिसायला मिळेल. म्हणजे TVF बघा किंवा भरपूर जे लोक युट्यूबवर पण आता कॉन्टेंट करतायत. युट्यूब इंडिया इज मॅसिव्ह. युट्यूब इंडिया म्हणजे खूप क्षेत्र हे इतकं मोठं आहे आणि याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे यात आम्हाला तर खात्री आहे. मला वाटतं ही प्रत्येकाच्या मनामध्ये ही खात्री असणार आहे. मंडळी, कसा वाटला आजचा विषय आणि एकूणच आमच्या सखीचे जे काही विषय आहेत आपल्याला कसे वाटतात, आपल्या प्रतिक्रिया याच आधुनिक मार्गातून आमच्यापर्यंत पोहोचा. त्यासाठी लागणारा पत्ता मी तुम्हाला सांगते, तो असा आहे बघा, www.facebook/sakhisayadri.dd आणि ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. तर या मार्गाने आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. सर अगदी वेळ कमी आहे, 1 मिनिटामध्ये जाता जाता काय सांगा? ह्या विकेंडला म्हणजे फ्रायडे आणि सॅटर्डे व्हिस्लिंग वुड्स आमचं एक अॅन्युअल इव्हेंट करतं कॉल्ड सेलिब्रेट सिनेमा. इट इज अ फ्री फॉर ऑल, ओपन फॉर ऑल फेस्टिवल ऑफ सिनेमा. म्हणजे तिकडे आम्ही 30-35 वेगळे वर्कशॉप्स करतोय, पॅनल डिस्कशन्स, वन-ऑन-वन्स करतोय. हे जे सिने लवर्स आहेत, ज्यांना उत्सुकता आहे ते येऊ शकता. व्हिस्लिंग वुड्सच्या वेबसाईटवर जा, www.whistlingwoods.net अँड यू कॅन रजिस्टर. इट इज ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट. प्लीज कम. आणि तुमचं जे उत्सुकता आहे ते शिका. थोडं ॲटलिस्ट एक
किकस्टार्ट तरी होऊ दे, बरोबर थोडंसं आहे, एक बरोबर जर्म आहे. म्हणजे हे जग खूप आकर्षक वाटतं आणि उत्सुकताही असते की काय आहे याच्यात, करिअर करायची पण इच्छा असते, पण याच्यासाठी व्यवस्थित योग्य शिक्षण घेणं हे तेवढंच महत्वाचं आहे. सरांनी आजच्या कार्यक्रमातनं हेच आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. याच्यावर थोडासा विचार करूयात आणि इथे थांबूयात. सर, आज आपण आलात आणि खूप छान माहिती दिली, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने Thank you. आपले आभार मानते. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.